सोलापूर शहर उत्तरचे महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना समर्थन देण्यासाठी शनिवारी सायंकाळी गणपती घाट येथील सरस्वती प्रशालेच्या प्रांगणामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन पाणीवेस तालमीच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे, डॉक्टर उर्वशी किरण देशमुख, साक्षी विक्रांत वानकर, माजी शिक्षण सभापती संध्या गायकवाड, अरुणा सुभाष पवार, दीपा पंकज काटकर, शीला देशमुख, प्रतिभा प्रसारे, रंजिता चाकोते, शोभा नष्टे, डॉक्टर किरण देशमुख, अमर पुदाले, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, पाणीवेस तालीमचे अध्यक्ष उदय रुपनर, महादेव पवार, प्रसाद झुंजे, अमित लाड, केतन अंजिखाने, शुभम वागदुगी, गुंडू हरसुरे, ओंकार पवार आणि पाणीवेस तालीमचे पदाधिकारी उपस्थित होते। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं अनेक योजना आणल्या। लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी विरोध करत हायकोर्टामध्ये स्टे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आता 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देणार असल्याचं सांगितलंय। यासह सोलापूरचा विचार केला तर विजयकुमार देशमुख यांच्या काळात स्मार्ट सिटी योजना, दुहेरी पाईपलाईन योजना, घरकुल आवास योजना, शहरात सुधारलेले रस्ते, बंदिस्त गटारी यासह दुहेरी पाईपलाईन आता अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात विकासासाठी आमदार देशमुखांना भरभरून मतदान करावं असं आवाहन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी यावेळी केलं। ज्या वेळेस या ठिकाणी आपल्या सरकारकडनं ज्या योजना आपल्या माता भगिनींना आणलं होतं, त्यावेळेस विरोधी पक्षाकडनं त्याचं खूप वाईट पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करण्यात आलं। जेव्हा लाडकी बहीण सारखं एक चांगलं योजना आपल्या माता भगिनींना आपल्या संसारात काहीतरी हातभार आपल्या मोठ्या भावाकडनं मिळावं या भावनेतनं आपलं सरकार दिलं, तेव्हा विरोधी पक्षाचे लोक हा सरकार जे चांगलं योजना आणलेलं होतं ते बंद करण्यासाठी हायकोर्टमध्ये गेले, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले। या ठिकाणी मला सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री म्हणतात आपलं सरकार आल्यावर 1500चं 2100 करू। आपल्याला एक विनंती करायचं आहे, या सोलापूर शहर उत्तर भागात मागच्या 20 वर्षापासून आमदार विजय देशमुख मालक काम करतात आणि त्यातले 7 वर्ष आपल्याला सत्ता मिळालं। 7 वर्षात या ठिकाणी अनेक विकास कामे केलेले आहेत। सोलापूर स्मार्ट सिटी करण्यात सगळ्यात मोठा ज्यांचा हात आहे हे आमदार विजय देशमुख मालक यांचा आहे, कारण ते पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आपल्या आजचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये घेतलं। आपल्या भागात आपल्या परिसरातले जे मूलभूत सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात झालेले आहेत ते स्मार्ट सिटी अंतर्गत झाले। त्यानंतर सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न हा पाणीचा आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की 3 दिवसाआड 4 दिवसाआड आपल्याला पाणी मिळतंय, पण आज आपण पाहतो की दुहेरी जलवाहिनी हे आमदार विजय देशमुख मालक जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा 600 कोटी त्याला मंजूर केलं आणि उपमुख्यमंत्री आजचे फडणवीस साहेब यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी आपल्याला 600 कोटी रुपये मंजूर झाले। आज 95% काम दुहेरी जलवाहिनीचं पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक घराला 1 दिवसाआड पाणी मिळणार आहे। हळदी कुंकुवाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या महिलांमुळे या भागात चैतन्य पसरलं होतं। येथील महिलांनी विजयकुमार देशमुख, अमर पुदाले आणि भाजपला सतत मतदान केलंय। यंदाही मतदान करणार आणि निवडून आणणार असं आवाहन माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर यांनी यावेळी केलं। हळदी कुंकवाचा कार्यक्रम पाणीवेस तालीमेने आयोजित केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते। त्याच्यातल्या 80% महिला माझ्या परिचयाच्या आहेत, बरोबर आहे ना? कोण कोण मला ओळखते हात वर करा। तुम्ही सगळे माझे मतदार आहेत, हो की नाही? या भागामध्ये लोकांनी मला 3 वेळा निवडून दिलाय आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण माझे पण जसे देशमुख पालकांचे मतदार आहेत तसे अमरदादांचे आणि माझे पण मतदार आहात, बरोबर आहे? म्हणून हक्काने तुमच्याकडे विजयकुमार देशमुखांना मत मागण्यासाठी मी उभी आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना चाटी, संगीता जाधव, श्रद्धा अध्यापक, कविता अष्टगी, विजया माशाळकर, कीर्ती देशपांडे, अंजली गुरव यांच्यासह प्रभाग क्रमांक 8 आणि पाणीवेस तालीम येथील महिला भगिनींनी परिश्रम घेतले।